कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी सर, म्हणजे काय झालं की किशोर सरांना ब्रीफ द्यायला मला अर्धा तास उशीर झाला म्हणून हे प्रेझेंटेशन असं झालं। इट्स ओके विश्व, प्रेझेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, परफेक्ट आहे। फाईन। वा वा वा, म्हणजे किशोर सर पण तुमच्यासारखे परफेक्ट आहेत की काय? किशोर, लास्ट स्लाइडवर कोटेशनचे फिगर्स टॅली होत नव्हते, त्याच्यासाठी मी वेळ ठेवला होता आणि मी पाहिलं की ते तू ऑलरेडी करेक्ट केलेले आहेस। ऍक्च्युली बाबा, ऐनवेळी काही कन्फ्युजन नको म्हणून मीच केलं ते। जेव्हापासून तू स्वतंत्र काम करायला लागलायस तेव्हापासून मी बघतोय की तुझ्यात पॉझिटिव्ह चेंज आलेला आहे। स्वतःचं काम जबाबदारीने सांभाळणं, पेलवणं सोपी गोष्ट नसते। आय एम प्राऊड ऑफ यू अँड आय होप प्रमोद आणि विराज पण असंच तुझ्यासारखं चांगलं काम करतील। हो बाबा, छान अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मस्त धुळीलाही मिळणार आहे। प्रमोद आणि विराज आता कसे देशोधडीला लागतात ते बघच तू, आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तूच असणार आहेस। चला, मीटिंगला लेट होतोय, निघूया। हा बाबा, मी पुढे होतो, तुम्ही या। विश्वा, जरा 2 किलो मिठाई पॅक करून ठेव। मिठाई? मिठाई कशासाठी सर? हो, जिथे मीटिंगला चाललोय तिथे ऑन द वे लीलाचं घर आहे। विचार करतो की तिथे त्यांना जरा भेट देऊन येतो। सर, आपण लीला मॅडमच्या घरी जाणार आहोत, मग मी पण येऊ का? बरेच दिवस झाले नानकटाई खाल्ली नाही। पॅक करून ठेव। रेऊ, पटापट हात चालव, तुझी लीला संध्याकाळी घरी येणार आहे। लग्नानंतरची पहिली राखी पौर्णिमा आहे तिची। आणि तिच्यावर एजी आले तर घर कसं असं छान दिसायला हवं। वा 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 वा, एकदम जय्यत तयारी चालू आहे लग्नाची। काय म्हणते, कधीचा मुहूर्त काढू लग्नाचा? साळुंके, मी तुमची पै न पै देणार आहे। उगाच ना सणासुदीच्या दिवशी वाद नको। तुम्ही निघा इथून। निघा ना, निघा। पै न पै फेडायला आहे काय तुमच्याकडं? 18 लाखाचं कर्ज आहे तुमच्यावर। पोरीचं लग्न लावून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुमच्याकडं। तरी मी तुम्हाला सांगत होते, एजंट कडून पैसे मागूया आणि फेकू याच्या तोंडावर, पण नाही, माझं ऐकलंच नाही तुम्ही। हो, आता काय करायचंय आपण? काय करायचंय? तर काही करायचं नाही, तुमच्या लाडक्या रेऊचा हात माझ्या हातात द्यायचा। काय, घरी माझी आई सूनमुख बघायला कधीची आस सुचली आहे, तिला फार काळ ताटकळत ठेवू शकत नाही ना। ए लग्नासाठी साडी आणली मी। साळुंके, तुम्ही अति करताय। साळुंक्या, मागे वा। अति करताय तुम्ही। पैसे टाकताय गडा आत्ताच्या आत्ता। आता बघ, थांब, आता कसा तुला धडा शिकवतात ते बघ।
बाबा एजंटना सगळं कळलं तर? हे बघ रेऊ, एजंटना काही कळता कामा नाही. हं? तू एक काम कर, तू हात लाव. काय कर? अहो साळुंखे, अहो तुम्ही कुठे चाललात? अहो समोरून एजे येतील. चला चला आत चला, चला चला. मोहिते काय करताय तुम्ही? हे जे आलेत ना ते मदत करतील आपल्याला. हे बघ कालिंदी, एजेना काही कळता कामा नाही. प्लीज काही कळता कामा नाही त्यांना. अहो पण असं काय करतात? नाही. येऊ का? सॉरी, मी जरा न सांगता इथे आलो. जवळच मीटिंग होती, त्यामुळे वाटलं की तुम्हाला भेट द्यावी. आज नारळी पौर्णिमा आहे, तर तुमच्यासाठी काही मिठाई आणली आहे. काय झालं? नाही काही नाही. मग घ्या ना मिठाई. हो. मला थोडं पाणी मिळेल का? हो आणते ना. मी बसू? अरे वा, बसा ना, बसा. रेवती घरी नाही आहे का? रेवू ना, आहे घरात. हो, आल्यापासून दिसली नाही कुठे, म्हणून विचारलं. अगं कालिंदी, अगं सणाच्या दिवशी जावई बापू घरी आलेत, त्यांच्यासाठी काहीतरी खायला कर ना. मी नारळी भात केलाय, तो आणते. हा, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि मी असंच घरातनं निघून गेलो तर काय झालं ते कळणार नाही. आणू ना? हो, माझा फेवरेट आहे नारळी भात. चालेल मला, पण त्याआधी थोडं फ्रेश होतो मी. हात धुवायचे. हो जाऊ? हो जा ना. ते एजे, तुम्ही स्वयंपाक घरात हात धुता का? नाही, मी इथे राहायला आलेलो आधी. मला माहितीये ते काय ते मोरी. मी तिथे जाऊन हात धुवून येतो. चालेल ना? हो जा जा, तुमचंच घर आहे, जा. मी आलोच. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.